एक महत्त्वाची बातमी आहे। तिकडे नांदेडमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या बॅगची तपासणी करण्यात आली। आपण पाहतो उद्धव ठाकरेंची बॅग तपासणी केल्यानंतर अनेक राजकीय आरोप प्रत्यारोप झालेत आणि त्यानंतर आता देवेंद्र फडणवीसांची नांदेडमध्ये बॅगची तपासणी करण्यात आली आहे। या संदर्भात योगेश लाटकर आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतात। योगेश, नांदेडमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या बॅगची तपासणी करण्यात आली आहे, सविस्तर माहिती। निश्चितपणे वर्षा, ज्या पद्धतीनं संजय राऊत उद्धव ठाकरे यांनी आरोप केले होते की देवेंद्र फडणवीस, अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरमधील बॅगा आचारसंहिता पथक तपासतं का, केवळ आमच्याच बॅगा तपासल्या जातात, अशा पद्धतीचा जो आरोप झाला होता त्यानंतर देवेंद्र फडणवीसांचा बॅग तपासणीचा एक व्हिडिओ समोर आला होता जिथे त्यांनी कसलाही विरोध केला नाही, परंतु तो एअरपोर्टच्या टर्मिनल मधली बाब होती। परंतु आज नांदेड जिल्ह्यातील मुखेड या विधानसभा क्षेत्रामध्ये देवेंद्र फडणवीस हे हेलिकॉप्टरने आले। ते पोहोचल्यानंतर आचारसंहिता पथकांनी त्यांना त्यांची ओळखपत्र दाखवली आणि आम्हाला तपासणी करायची आहे अशा पद्धतीचं वाक्य त्यांच्या पुढे बोलले। फडणवीसांनी देखील कुठलाही विरोध न करता या पथकाला तपासणी करू दिली आणि फडणवीस सभेच्या ठिकाणी रवाना झाले। फडणवीसांच्या हेलिकॉप्टरमध्ये कोणत्याही बॅगा किंवा आक्षेपार्ह काहीही आढळून आलं नाही आणि हे सर्व NDTV मराठीच्या कॅमेऱ्यात देखील कैद झालेलं आहे। निश्चितच योगेश, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।